छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरात कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली। यात एकाच कुटुंबातील 7 जणांचा गुदमरून मृत्यू झाला। मृतांमध्ये 3 पुरुष, 2 महिला आणि 2 मुलांचा समावेश आहे। पहाटे 3च्या सुमारासची ही दुर्घटना आहे। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून घेऊया। विशाल, हे सीसीटीव्ही फुटेज जे समोर दिसतंय त्यात स्फोट होताना दिसतोय, तर त्याबाबत नेमकी काय स्पष्टता आहे आणि हे सीसीटीव्ही फुटेज नेमकं कुठल्या भागातून कुठल्या बाजूकडून घेण्यात आलेलं आहे? श्रुती, हा जो स्फोट दृश्यांमध्ये दिसतोय याचमुळे या इमारतीला आग लागली आणि या आगीत 7 लोकांचा मृत्यू झाला। टेलरिंग शॉप इथं होतं आणि तिथं एक बाईक चार्जिंगला लावण्यात आली होती आणि हा जो स्फोट झाला त्या बाईकच्या बॅटरीचा ओव्हर चार्जिंग झाल्यामुळे स्फोट झाला असं पोलीस सांगतायत। आपण बघतोय दृश्यामध्ये की कशा पद्धतीने हा मोठा स्फोट झाला। स्फोट झाल्याबरोबर दुकानात खूप जास्त कपडे होते, त्या कपड्यांनी पेट घेतला, मोठी आग लागली। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। सर्दी आगीचा मोठा धूर सुद्धा झाला आणि त्यात या 7 लोकांचा आगीनं होरपळून आणि गुदमरून मृत्यू झालाय। पोलीस आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी करताय। नक्की बाईक कधी चार्जिंगला लावली आणि कशामुळे तिचा स्फोट झाला, काही तांत्रिक चूक होती का, या सगळ्याची शहानिशा आता पोलीस करतील। मात्र दुर्दैवी ही सगळी घटना म्हणावी लागेल। दुर्दैवानं जे दुसऱ्या मजल्यावर कुटुंब अडकलं होतं त्यांना वाचवण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला। त्यांच्या घराजवळ गेले, त्यांच्या दरवाजाला ठोठावण्यात आलं, इतकंच नाही तर लाथ मारण्यात आली। मात्र घरामध्ये कूलर सुरू होता त्यामुळं त्यांना आवाज सुद्धा ऐकायला गेलेला नाही। पहिल्या मजल्यावरची लोक बाहेर पडली, तिसऱ्या मजल्यावरची लोक बाहेर पडली, मात्र दुसऱ्या मजल्यावरची लोक त्यामुळं बाहेर पडू शकली नाही। आग त्यांच्या घरापर्यंत पसरली, 2 जण होरपळून तर 5 जण गुदमरून मेले। श्रुती, नक्कीच तुर्तास धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर चंद्रकांत खैरे या ठिकाणी पाहणीसाठी आले होते, संपूर्ण घटनेची माहिती घेण्यासाठी आलेले होते, तर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूया। होतं काहीतरी काही चार्जिंग चाललं होतं, काहीतरी चाललं होतं, असं काहीतरी होतं ते। पण ही एकदम दुर्घटना म्हणजे रमजानच्या पिरियडमध्ये हे व्हावं असं सगळं दुर्दैवी घटना।